आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। भाजपाचे गोंधळ घालण्याचं काम। बोरगाव शहराला मंजूर झालेला निधी मंत्री सतीश जारकिहोळी यांच्यामुळेच। खासदार प्रियांका जारकिहोळी यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर। गोंधळ घालण्याचं काम भाजप पक्षाचं आहे। काँग्रेसचे राजकारण हे स्पष्ट आहे। बोरगाव शहराला गेल्या 2 दिवसापासून निधी मंजुरावरून गोंधळ झालेला आहे। मुस्लिम शादी महलसाठी 1 कोटी व दोड्डपस्तीसाठी 50 लाखाचा निधी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नामुळे झाले आहे, याचे श्रेय कोणीही घेऊ नये। दोन्ही समाजासाठी निधी मंजूर करावा म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी पाठपुरावा केला आहे। याच अनुषंगाने सदर कामासाठी निधी मंजूर झाले आहे। तरी विरोधकांनी गोंधळ घालून नागरिकांची दिशाभूल करू नये। त्यांचा काडी मात्रही संबंध नसून दुसऱ्याच्या बैलावर नांगर चालवणं बोरगाव भाजप कार्यकर्त्यांचं काम सुरू असल्याचा सडेतोड इशारा खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी दिला। कोगनोळी येथे विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रियांका जारकिहोळी आल्या असता 2 दिवसापासून बोरगावच्या विकास कामाबाबत विरोधकांनी चालवलेला श्रेयवाद व गोंधळावर अखेर त्यांनी पत्रकार परिषदेत पडदा पाडला। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी हे निधी देत आहेत। बोरगाव सर्कल रुंदीकरण, शादीमहल बांधकाम, दोड्डबस्तीसाठी काँग्रेस पक्षानेच निधी मंजूर केला आहे। या कामामध्ये भाजप पक्ष नेते किंवा कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही, असे असताना भाजपने श्रेय घेणं चुकीचं आहे। निधी मंजुरीसाठी मी, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते साक्षीदार आहेत। हावले यांच्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाला आहे। भाजपा पक्षाने ईर्षेचे राजकारण थांबवावं असं स्पष्टपणे सांगितलं। याप्रसंगी बोरगाव मुस्लिम कमिटी व दोड्डबस्ती कमिटीकडून खासदार प्रियांका जारकिहोळी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा सत्कार करण्यात आला। जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, किरण राजपूत, राजू खिचडे, टी.डी. सवाडे, विद्याधर आमण्णावर, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळके, परवेज अपराज, रियाज मोमीन, बाळू अपराज, शहीद मोमीन, रहमान जमादार, फारुख मुजावर, राजू मकानदार, जहांगीर अपराज, बाळू बंकापुरे, बाळासाहेब बसण्णवर, भाऊसाहेब बंकापुरे यांच्यासह जैन व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಹಾಗೂ ಜೈನ್ ಸಮಾಜದವರಿಗೆ 1 ಕೋಟಿ ಹಾಗೂ 50 ಲಕ್ಷ 7 ಕಾಮಗಾರಿ ಅವರಿಗೆ ತಂದೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು PWD ಮಂತ್ರಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಫಂಡ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ಶ್ರೇಯಸ್ಸು ಎಲ್ಲ ಅವರ ತಂದೆಯವರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ। ಸೊ ಯಾರು ದುರುಪಯೋಗ ನಮ್ಮ ಸುಳ್ಳಿಯನ್ನು ಹಬ್ಬಿಸಿ ರಾಂಗ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನನ್ನು ಜನರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮುಂದೆ ಕೂಡ ಜನರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ತಂದೆಯವರು ಹಾಗೂ ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಸೇರಿ ನಾವು ಸ್ಪಂದಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮೈನಾರಿಟಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಗೋರ್ಗಾಂವದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಶಾದಿ ಮಹಲ್ಗಾಗಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಅನುದಾನ, ಜೈನ್ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ 50 ಲಕ್ಷ ಅನುದಾನವನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಆದಂಥ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದಂಥ ಮತ್ತು PWD ಸಚಿವರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಈ ಹಣವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಅಂತ ಲೆಟ್ರು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು, ನಿಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ನಾಯಕರಾದಂಥ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಹವಲೆ ಅವರು, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ನಾವು, ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ದ ಮುಖಂಡರು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದಾಗ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿಗಳು ಇದು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ BJPಯವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದಂಥ ಹಣ ಅಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರೇ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮಂಜೂರಾದಂಥ ಹಣ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ಸಂದೇಹ ಬೇಡ, ಮುಂದೆ ನಿಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು। ಆರ್ಡರ್ದಾಗ ಉಲ್ಲೇಖದಾಗ ಅವರದ್ದು ಹೆಸರು ಆರ್ಡರ್ದಾಗ ಅವರ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿಯವರ ಹೆಸರು ಕೂಡ ಇದೆ। ಯಾರು ಇದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾದರು ಅನ್ನೋದನ್ನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದೇಶ ಏನಿದೆ, ಆದೇಶದಲ್ಲಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ जिला उस्तुवारी सचिवांचा उस्तुवारी हेसर दिले। मराठीमध्ये सांगायला पाहिजे गोंधळ
माजवण्याचं काम हा बी जे पीचा धर्म आहे. संशय आणि गोंधळामध्येच बी जे पी राजकारभार करते. काँग्रेसचं राजकारण हे स्पष्ट आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. कुठले संशयास्पद काय नसतं. जे आम्ही केलं आहे यापूर्वीसुद्धा बोरगावमध्ये सर्कल उद्घाटनच्या वेळेला मी स्पष्ट सांगितलेलं आहे की सतीश अण्णांनी जे मंजूर केलेले पैसे आहेत, कर्नाटक सरकारने जे मंजूर केलेले पैसे आहेत ते आमचे आहेत. खासदार मॅडमने जे मंजूर केलेले पैसे आहेत ते आमचे आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल तर ते त्यानं करावं. आदरणीय पालकमंत्री सतीश अण्णा जारकिहोळी या बोरगावच्या अल्पसंख्याक शादी महलसाठी 1 कोटी रुपये आणि जैन समाजासाठी 50 लाख रुपयाची निधी मंजूर केलेला आहे. मंजुरी पत्रामध्ये आदरणीय सतीश अण्णा जारकिहोळी जिल्हा पालकमंत्र्यांचा उल्लेख आहे. आम्ही कोणाच तर असं चोरून कंपाऊंडच्या उडी मारून आंबे घेतलेले नाही. डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आग्रह करून सतीश अण्णा जारकिहोळी हे झालंच पाहिजे असा आग्रह करून हे काम आणलेलं आहे. याचं श्रेय दुसऱ्यांनी घेता कामा नये. हे काँग्रेसचं श्रेय आहे, पालकमंत्र्यांचं श्रेय आहे, आदरणीय प्रियंकाताई जारकिहोळी यांचं श्रेय आहे. आणि आम्ही सगळे अण्णासाहेब हवले असतील, विवेककुमार साहेब असतील, आम्ही असू, ब्लॉक अध्यक्ष असतील, आम्ही सगळ्यांनी ही मागणी केलेली. मागणीचा पाठपुरावा आम्ही केला आहे आणि आमचे नेते सतीश अण्णांनी मंजूर करून आणून तुमच्या हातात दिलेले आहे. दुसरं कुणी दिलेलं नाही. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.